श्रोते हो नमस्कार. राम राम माझ्या छोट्या मोठ्या बालमित्र-मैत्रिणींनो. कसे आहात? मजेत आहात ना? आज अर्चनाताई आपल्याला सांगणार आहे एक नवीन गोष्ट. गोष्टीचे नाव आहे महान आत्मा. चला तर मग ऐकूयात. बालमित्रांनो, चीनमधील ही गोष्ट आहे बरं का. कन्फ्युशियस नावाचे एक श्रेष्ठ तत्त्वज्ञ होते, संत होते. एकदा त्यांना भेटायला खुद्द राजा महाराजच आले. संतांनी त्यांचे स्वागत केले आणि येण्याचे कारण विचारले. राजा म्हणाला, मला महान आत्म्याचे दर्शन घडवून आणा. संत म्हणाले, तुम्ही दयाळू आहात, प्रजेचे राखणदार आहात. तुमच्यापेक्षा दुसरा कोणता महान आत्मा असेल? संताच्या उत्तराने राजाचे समाधान झाले नाही. तो म्हणाला, यापेक्षाही मला महान आत्म्याचे दर्शन घ्यायची इच्छा आहे. संत हसत म्हणाले, मग तर तुम्ही माझेच दर्शन घ्या, कारण मी नेहमी सत्याच्या शोधात असतो. जो आत्मा सदैव सत्याच्या शोधात असतो तो आत्मा महान होय. या उत्तरानेही राजाचे मन संतुष्ट झाले नाही. यापेक्षाही महान आत्म्याचे दर्शन घ्यावयाचे आहे. मला तुम्हीच मदत करू शकता, राजा म्हणाला. राजाचे म्हणणे ऐकून संत गप्प झाले. थोडा वेळ विचार केला. नंतर त्यांच्या घराच्या खिडकीतून दिसणारी झोपडी राजाला त्यांनी दाखवली आणि म्हटले, त्या झोपडीत एक म्हातारी आजी राहते. ते अंगणातल्या रोपट्यांना पाणी टाकत आहे. ही रोपटी जेव्हा मोठी होऊन फळे देतील तेव्हा आपण जिवंत नसू याची तिला जाणीव आहे बरं का. तरीही ती रोपट्यांना प्रेमपूर्वक पाणी टाकत आहे. याचा फायदा येणाऱ्या पिढीला होईल याचे तिला पूर्ण भान आहे. स्वार्थाची अपेक्षा न करता जे लोक चांगुलपणा करतात त्यांचा आत्मा महान असतो. या जगात त्यांच्यापेक्षा दुसरा महान आत्मा कोणताच नसेल. संतांचे बोलणे ऐकताच राजाचे डोळे चकाकले, आनंदित झाले. राजा हर्षभरित झाला आणि लगेच दुसऱ्या क्षणी तो संताबरोबर म्हातारीच्या झोपडीकडे निघाला. तिथे पोहोचले ते दोघेही आणि त्या वृद्ध म्हातारी समोर राजा श्रद्धापूर्वक नतमस्तक झाला. या ठिकाणी राजा, संत आणि ती म्हातारी आजी तिघेही महान आत्मेच आहेत बरं का. आपलेही त्यांना वंदन. ही गोष्ट आपल्याला सांगितली तुमच्या अर्चनाताईने. उद्या आपण भेटणार आहोत नवीन गोष्टीसह. तोपर्यंत काळजी घ्या. जोडो भारत, वंदे भारत. धन्यवाद.